एवढं लांब आहे राजगड. मी इथपर्यंत आलेलो. अजून भाई माझी हालत मध्ये आली, मला घरी जावं वाटायला वापस. आपल्याला विचारूया. मी खरं सांगतो माझी आता ऍबिलिटी नाही, कारण माझं डोकं एवढं. हे किंग्स कम बॅक टू गेन आणि व्हिडिओ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे परत एक बार मी खतरनाक वाल्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत स्वराज्याच्या त्या राजधानीवर जे तब्बल 26 ते 27 वर्ष राजधानी राहिलेली आहे स्वराज्याची. राजगड महाराजांनी 1647 मध्ये मुरुमदेव किल्ला जिंकून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सुरुवातीची राजधानी आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार साधारण 26 वर्ष राजगड हा स्वराज्याची राजधानी राहिलेला आहे. त्यानंतर 1674 मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली. राजगडाची राजधानी म्हणून का निवड करण्यात आली? अत्यंत मजबूत आणि सुरक्षित भौगोलिक स्थान राजगड सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये आहे. समुद्री सपाटीपासून सुमारे 1376 मीटर उंचीवर असल्यामुळे शत्रूला थेट गडावर चढणे हा शक्य नाही. गडाच्या रचनेत पद्मावती, सोवळा आणि संजीवनी अशा 3 माच्या आहेत आणि त्यात आहे मध्यभागी बालेकिल्ला. आणि आपण त्या ठिकाणी जाऊन तिथे व्हिजिट करूया स्वराज्याची झालेली घटना. छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला खूप प्रिय होता. प्रिय म्हणजे खूप प्रिय होता. त्याबद्दल सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया आणि नजारा घेऊया पुढच्या आपल्या किल्ल्याचा. तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपली जर्नी. लेट्स गेट स्टार्ट. राजगडावर एक खूप मोठा इतिहास राहून गेला. तो म्हणजे राजगड हा फक्त एक किल्ला नव्हता, तर स्वराज्याच्या उभारणीचा साक्षीदार होता. याच राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या अनेक मोहिमेची नियोजन केले. राजाराम महाराजांचा जन्म याच गडावर झाला, तर महाराजांची पत्नी सईबाईंचा निधनही याच ठिकाणी झाला. जवळपास 20 वर्ष स्वराज्याची राजधानी असलेला राजगड पुढे 1674 मध्ये राजधानी रायगडावर हलवण्यात आली. पण स्वराज्याच्या इतिहासात राजगडाचे स्थान कायमचे अढळ राहिले. या ठिकाणी ह्या जागे आपल्याला इथं पाणी उतरण्यासाठी एवढं भीव वाटते. विचार करा, त्या ठिकाणी ते कोणत्या स्वरूपामध्ये मुघलांशी आणि दुसऱ्या जे शत्रू आहेत त्यांची जी झुंड दिले असतील. ते फक्त एक गड नाही, हा एक इतिहास आहे जो आपल्याला ह्या काळामध्ये दिसण्यासाठी थोडी त्यांची हिस्ट्री जाड ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो. आम्हाला पण राजगडाच्या दिशेने जात असताना खूप काही सुंदर सुंदर नजारे दिसले. आम्ही त्यांचा आनंद घेत राजगडाच्या मोहिमेवर निघालो. हे किंग्स, अब हम जानेंगे मेरे फ्रेंड्स के बारे में. इन्हें भी पता होगा कि राजगढ़ क्या है, उनके बारे में. ये भी मेरे साथ टूर पे आए हैं. तो चलो बात करते हैं अपने सबसे होनहार और सबसे होशियार बंदे के लिए. ये वाला अरे भाग रहा है भाई. तो ये है अपना, मतलब अपने हमारे जनरेशन का सबसे ब्रिलियंट बंदा जो क्लास में 100 पे की 99 लाता था और लाता है अभी. सबसे पहले बात करेंगे भाई को. तो दादा, मला सांगा की राजगडाबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती आम्हाला द्या, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू इच्छितो. तेवढी काय माहिती नाही. मी फर्स्ट टाइम जातोय, तेवढी काय माहिती नाही. राजगड हे काय स्वराज्याचं हे आहे ना. आपण फर्स्ट टाइम जातोय म्हणून आपल्याला तेवढी माहिती नाही आहे. तर आपले संग भाऊ आहे, भावाला विचार. ठीक आहे, आपल्याला विचारूया दादा. ठीक सर, फायनली कोणी पण बोलत नाही, कारण चलो यार हमारी जर्नी फिर से स्टार्ट हो चुकी है. चलो. जेव्हा तुम्ही राजगडाच्या पायथ्याशी पोहोचता त्यावेळेस तुम्हाला इथे तिकीट काढावं लागेल. जर तुमच्याकडे 4 व्हीलर या 2 व्हीलर असेल तर कार पार्किंगची तुम्हाला तिकीट काढून जावे लागेल. अंगावर पडणारे ते पावसाचे सूक्ष्म थेंब आणि वातावरण सौम्य करणारा तो सुसाट वारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगड, या वातावरणामध्ये मी उभा होतो. याच्यापेक्षा कोणता दुसरा स्वर्ग असेल?
ह्याचा विषय घाण झालेला आहे. माझा मित्र आलाय मला आणि यानेच प्लॅन हे केला सगळा, तर यांनीच सगळा याला चढाई नाही गेली भावन. समजा सांगू इच्छितो, जेव्हा तुमच्यामध्ये जर ॲबिलिटी असेल तेव्हाच तुम्ही राजगडाची सहल करा. बिकॉज मी खरं सांगू का, माझी पद्धत एवढं लांब आहे राजगड, मी इथून इथपर्यंत आलेलो अजून भाई माझी मध्ये अरे मला घरी जावं वाटायला वापस. त्यासाठी जसे तुम्ही असाल ना, खाऊन पिऊन एकदम रट्टावून जसं तुम्हाला चढण्याची ॲबिलिटी असेल कोणत्या किल्ल्यावर तेव्हाच्या विदाऊट व्ह्यू, तर मी काय सांगू तुम्हाला. आता माझं काय झालंय, मी आता वाटत येऊन बसलोय, आता जाता येत नाही, वरती जाता वाटत नाही, तरी काय करत नाही, मैदान सोडणार नाही तुमचं भाऊ. म्हणून ना हे मेहनत तुमच्यासाठी वरी दाखवण्यासाठी सांगायचंय की आता पाणी सुद्धा सुरू झालेलं, वरी जाण्यासाठी एवढं आंबोळ परिस्थिती आहे ना, काय सांगू मी. जेव्हा काही जातो, कुठं जातो असं गडात फिरायला ना, 100% ना कोणी म्हणजे पाऊस असलं खतरनाक येते, काय सांगू तुम्हाला. फिरण्याची इच्छा होत नाही माझी काही, पण त्या ठिकाणी काय ते कसे लढाई करत असते. भाई खतरनाक होऊ शकतो, भाई खतरनाक मौसम आहे, लय जबरदस्त. चला पोळूया आपल्या फायनली यार सप्प सांगतो, माझी ॲबिलिटी नाही दादा गडावरी चढणे. खरं सांगतो, मी आलो इथपर्यंत, मी संपलो यार, खरंच संपलो मी. खरं सांगतो, माझी आता ॲडमिट नाही, कारण डोकं एवढं खतरनाक बघतोय, सांगतो सोड. नेक्स्ट टाइम मी व्हिजिट करेन या किल्ल्याला, 100% पूर्ण व्हिजिट करून जाणार. 45च्या आसपास घेऊ. आम्हाला काही कारणास्तव हा राजगडचा ट्रॅक अर्धा सोडावा लागला. बट जर ह्या व्हिडिओवर 1000 लाईक्स जर आले तर मी पुन्हा राजगडावर जाईन आणि राजगड पूर्ण एक्सप्लोर करीन. सो हे किंग्स, मिलते अपने वीडियो में, तब तक के लिए आप सबको गुड बाय किंग्स.